राम राम सगळ्यांना। आज 26 जुलै 2024 तर आज कारगिल विजय दिवस। तर त्यानिमित्ताने आज मी जे काही आपले सर्विंग सोल्जर्स असतील किंवा जे काही रिटायर्ड सोल्जर्स असतील, एक्स सर्व्हिसमॅन्स असतील, त्यांना व त्यांच्या फॅमिलीजला मानाचा प्रणाम। तुमचे सॅक्रिफायसेस, तुम्ही दिलेल्या जे काही सेवा असतील देशासाठी, ह्या म्हणजे यांचं कधीच परतफेड केली जाऊ शकत नाही। नक्कीच तुमचं कॉन्ट्रीब्युशन जे काय आहे, सॅक्रिफायसेस असतील, ह्या आशा करतो की प्रत्येक जो काही इंडियन असेल, जो काही भारतीय असेल, तो याचं नेहमी एक आपण जे म्हणतो ना की डोळ्यासमोर ठेवून ह्या गोष्टींना त्याचं एक रिस्पेक्टेबल। तर आज एक नवीन सुरुवात करतोय। म्हणजे भरपूर दिवसापासूनचा विचार होता, दिवसांपासून म्हणण्यापेक्षा भरपूर वर्षांपासूनचाच एक विचार होता की जे काही माझ्या आपल्या मनातील विचार असतील, जे काही गोष्टी असतील, त्या ज्या आपण मित्रांमध्ये बोलतो किंवा जे काही आपल्या फॅमिलीज असतील, जे काही जवळचे लोक असतील, यांच्यामध्ये जे आपण चर्चा करतो, तर ह्याच चर्चा किंवा हेच विचार जर अजून काही लोकांपर्यंत पोहोचले किंवा तिथपर्यंत आपण पोहोचू शकलो, तर नक्कीच यातनं कुठेतरी 5% 10% म्हणा लोकांवरती त्याचा इफेक्ट होऊन किंवा त्याचा काही ना काहीतरी त्याचा एक चांगला परिणाम म्हणा किंवा त्यांचे विचार बदलण्यासाठी त्याचा उपयोग होईल, अशा एक अनुषंगाने, अशा विचाराने मी एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार करतो आहे की ज्याच्यामध्ये आपण जर पाहताल की अनेक प्रश्न आहेत सध्या जर आपण विचार केला तर महाराष्ट्र ठीक आहे, नॉट ऑन नॅशनल लेवल बट स्टेट लेवलवरती जर विचार केला तरी एक महाराष्ट्रामध्ये पण भरपूर अशा समस्या आहेत, भरपूर प्रश्न आहेत, जे की अर्बन एरियाज असतील किंवा गावाकडचे असतील, भरपूर प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न आहेत, शेती संदर्भातील प्रश्न आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती काही गोष्टींवरती आपण बोलणं गरजेचं आहे, त्याचे विचार लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। पण तिथपर्यंत पोहोचत नाहीत। म्हणजे डेफिनेटली त्याच्यामध्ये भरपूर सारे असे चॅनल्स आहेत, नाही असं नाही, भरपूर चॅनल्स आहेत, भरपूर लोक असे आहेत की जे त्याच्यावरती काम करत आहे, भरपूर अभिनेते असतील, सोशल वर्कर्स असतील, जे की याच्यावरती ऑलरेडी ते त्यांचं म्हणजे योगदान देत आहे। पण कुठेतरी त्या योगदानामध्ये आपलीही भर पडावी, आपलेही विचार त्याच्यामध्ये ॲडिशन व्हावे। म्हणजे त्या ॲडिशनली त्या विचारांना घेऊन जर हा एक गाडा जर समोर गेला तर कुठेतरी मलाही मनाला समाधान वाटेल की चला, आपलंही कुठेतरी सामाजिक कार्यामध्ये एक कॉन्ट्रीब्युशन आपलं आहे। कारण की ऑब्व्हियसली मी पण एक आर्मी फॅमिलीतून रिलेट करतो, सो डेफिनेटली ते संस्कार माझ्यावरती पण झालेले आहेत। बाबांनी खूप काही गोष्टी शिकवलेल्या आहेत। म्हणजे लहानाचं मोठं हे मी यांच्यामध्येच वाढलो, आर्मीमध्येच वाढलो, त्याच्यामुळे डेफिनेटली ह्या भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या। पण ह्याच गोष्टी इतरांपर्यंत पोहोचाव्या, जे काही सिव्हिलियन फॅमिलीज असतील ज्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी मिळत नाहीत, तर त्या लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचाव्या म्हणूनच हा एक उद्देश असेल। याच्यामध्ये मिडल क्लास लेवलवरती ज्या काही सिच्युएशन्स असतील, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील शेती संदर्भात, कारण की ऑब्व्हियसली मी एक मिडल क्लास फॅमिलीतलाच आहे, मी तिथूनच बिलॉंग करतो आणि डेफिनेटली एक जवानाचा मुलगा, सोल्जरचाच मुलगा आहे आणि डेफिनेटली त्याच्यानंतर एक मी किसानाचाही मुलगा आहे। म्हणजे माझ्या बाबांनी सुरुवातीला लहानपणी त्यांच्या शेतीच केली, नंतर त्यांनी आर्मर फोर्सेसमध्ये, इंडियन आर्मीमध्ये नोकरी केली, आता रिटायरमेंट नंतर ते शेतीच बघतात, ठीक आहे। त्याच्यामुळं एक सोल्जरचा मुलगा किंवा एका किसानाचा मुलगा म्हणून मी आज तुमच्यासमोर या गोष्टी शेअर करतो आहे आणि होप सो, म्हणजे आशा करतो की या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे विचार आपण इतरांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी राहू। आणि यामध्ये तुमच्याकडनं फक्त एवढीच अपेक्षा की या चॅनलला किंवा जे काही आपलं घेतलेली स्टेप आहे याच्यामध्ये तुमचं फक्त सपोर्ट असावं, प्रेम असावं। भरपूर लोक येतील, प्रेम करणारे येतील आणि त्याच्यानंतर काय म्हणतो आपण ते द्वेष करणारे येतील, तर डेफिनेटली बोथ आर वेलकम। म्हणजे दोघांचंही स्वागत आहे, तसं काही अडचण नाही, कारण की नाण्याला दोन बाजू असतात। प्रत्येक ठिकाणी तुम्ही एक्सपेक्टेड करता किंवा अपेक्षा करता तसंच होईल असं नाही। तर त्यामुळे
येणाऱ्या कुठल्याही सिच्युएशन्स असतील, येणारे जे काही म्हणजे जेवढे काही गोष्टी येतील समोर त्यांना फेस करण्याचं आपण तेवढं सामर्थ्य ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं की एकच अपेक्षा की हा चॅनल जास्तीत जास्त आपला चालावा, लोकांपर्यंत विचार जावे. कमावण्याचा हेतू नाही आहे, विचार पोहोचवण्याचा हेतू आहे. त्यामुळे डेफिनेटली नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.